नासा आणि इस्रोची ही संयुक्त मोहीम आणि निसार सॅटेलाइट याविषयी आपण अधिक चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर आहेत अंतराळ तंत्रज्ञानाचे अभ्यासक अर्चित गोखले। अर्चितजी, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीच्या देश-विदेश या बुलेटिनमध्ये आपलं। अर्चितजी, नासा आणि इस्रो या दोघांनी संयुक्तपणे बनवलेलं हे सॅटेलाइट आणि त्या सॅटेलाइट्स म्हणजे नासाचा टच असलेलं सॅटेलाइट भारतातून झेपावणं किती मोठी घटना आहे या अंतराळ क्षेत्रातली? नक्कीच नासा आणि इस्रो या अंतराळ क्षेत्रातील अग्रेसर अशा दोन संस्थांनी संयुक्तपणे प्रक्षेपित केलेली ही मोहीम नक्कीच महत्त्वाची ठरत आहे। यामध्ये दोन्ही देशांमध्ये विकसित असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून या उपग्रहावरील उपकरणे तयार केली आहेत। उदाहरणतः एल बँड रडार हा नासातर्फे तयार केला असून एस बँड रडार हा इस्रोकडून तयार करण्यात आला आहे। त्याचबरोबर रडार रिफ्लेक्टर अँटेना हा नासाने पुरवला आहे, पण प्रक्षेपणासाठी मात्र भारताचं GSLV हे प्रक्षेपक वापरलं गेलं आहे। या संपूर्ण मोहिमेचा खर्च तब्बल 12,000 कोटी रुपये असून त्यातील 11,000 कोटी अमेरिकेने खर्च केले आहेत, तर 1,000 कोटी भारताने केलेला खर्च आहे। नासा आणि इस्रोकडून संपूर्ण जगाला फायदा करून देणाऱ्या मोहिमा आखल्या जाण्याची ही छान सुरुवात आहे आणि ही अवकाशातली मैत्री आहे असंही आपण म्हणू शकतो। त्यामुळे ही नक्कीच महत्त्वाची घटना सिद्ध होत आहे। नक्की। अर्चितजी, हा निसार सॅटेलाइट नेमकं काय काम करणार आहे किंवा याचा नेमका आपल्याला काय लाभ होणार आहे विशेषतः पृथ्वीला? निसार हा पृथ्वीच्या निरीक्षणासाठी तयार करण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वात अत्याधुनिक उपग्रह मानला जात आहे। हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागात होणाऱ्या बदलांचं अगदी अचूकतेने निरीक्षण करणार आहे। पृथ्वीच्या निरीक्षणासाठी हा उपग्रह रडारचा वापर करणार असल्याने कुठल्याही हवामानाच्या स्थितीचा किंवा दिवस रात्रीचा परिणाम न होता अतिशय अचूकतेने म्हणजे अगदी सेंटीमीटरच्या अचूकतेने पृथ्वीचं निरीक्षण किंवा मापन करता येणार आहे। याचा सगळ्यात मोठा फायदा आपत्ती व्यवस्थापनासाठी देखील होईल। म्हणजे भूकंप यासारख्या दुर्घटना घडण्यापूर्वी त्याची सूचना देण्यासाठी म्हणा किंवा जेणेकरून ती हानी कमी करण्यासाठी किंवा योग्य हालचालींसाठी संबंधित यंत्रणांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी ह्याचा खूप महत्त्वाचा वापर होणार आहे। आणि ह्यातून मिळालेला डेटा हा फक्त अमेरिका किंवा भारत ह्यांच्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण जगभराला मोफत उपलब्ध असणार आहे। आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी संपूर्ण जगाला अतिशय महत्त्वाचा फायदा ही मोहीम करून देणार आहे। हे झालं सगळ्या जगासाठी, पण भारतासाठी निसार हा उपग्रह किती महत्त्वाचा आहे? यातून भारताला काय मिळणार आहे? अर्थातच भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आणि आगळावेगळा प्रदेश म्हणजे हिमालय। हिमालयात होणारे भूकंप किंवा हवामानातील बदलांमुळे बर्फाच्या शिखरांमध्ये आणि बर्फीय भूभागांमध्ये होणारे बदल याचा अभ्यास करण्यासाठी निसार अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे। किंवा भारतातील इतर प्रदेशांमधील किंवा भूभागांमधील होणाऱ्या बदलांचं अचूक अर्चितजी, तुमचा आवाज येत नाहीये, फ्रीज झालेला आहे तुमचा फीड सुद्धा, पण ही सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भारतासाठी हा निसार किती महत्त्वाचा आहे आपण पाहिलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापनासाठी निसार उपग्रह हा संपूर्ण जगासाठीच पूर्णपणे फायदेशीर ठरणार आहे आणि त्याचबरोबर भारत अमेरिका यांच्यातील अवकाश तंत्रज्ञानातील एक घनिष्ठ मैत्रीचा एक नवा अध्याय या निमित्तानं लिहिला जातो आणि त्यामुळेच निसारची अवकाश भरारी ही एक यशस्वी भरारी मानली जाते।